श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आत्ताच्या व्हिडिओमध्ये कोणताही उपाय नाहीये। आजचा व्हिडिओ खास महिला दिनानिमित्त आहे। महाशिवरात्रीच्या सर्वांना सकाळी शुभेच्छा दिल्या आहेत। आता पुन्हा एकदा शुभेच्छा देते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। स्त्री अडखळते, धडपडते, पडते, तरीही पुन्हा खंबीरपणे उभी राहते, ती असते स्त्री। रडते, कोलमडते, तुटते, विखुरते, तरीही पुन्हा सारे एकवटते, ती असते स्त्री। झटते, खंगते, थकते, शिणते, तरीही पुन्हा कामाला लागते, ती असते स्त्री। चुकते, हारते, झुकते, झुरते, तरीही पुन्हा शिकते, ती असते स्त्री। अशी समजण्यास कठीण पण ओळखण्यास सोपी असते ती स्त्री। जागतिक महिला दिनाच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा। माझ्या सगळ्या महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। स्त्री आहे म्हणून घर आहे, आई आहे म्हणून वात्सल्य आहे, बहीण आहे म्हणून माहेर आहे, मुलगी आहे म्हणून माया आहे, सून आहे म्हणून वंश आहे, सखी आहे म्हणून स्वास्थ्य आहे, गृहिणी आहे म्हणून घरपण आहे, स्त्री आहे म्हणून एक कुटुंब आहे, स्त्री आहे म्हणूनच आपली ओळख आहे, स्त्रीच नसेल तर सगळीकडे काळोख आहे। सर्व माता भगिनींना जागतिक महिला दिनाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा। महिलांनो, स्वतःला ज्या घरात असतात आणि कमी लेखतात त्यांना माझी तुम्हाला अगदी हात जोडून विनंती आहे की कुटुंब चालवणं यासारखा मोठा जॉब किंवा यासारखी मोठी नोकरी कोणतीच नाहीये। तुम्ही कुटुंब सांभाळत आहात, प्रत्येकाच्या हातात प्रत्येक वस्तू देत आहात, प्रत्येकाला हवं नको ते बघत आहात, सासू सासरे नणंद जावा सगळ्यांचं आले गेलेल्यांचं सगळ्यांचं सगळं पाहत आहात। तुम्ही कमवत नसाल तरी तुम्ही त्या कमाईच्याही चौपट काम करत आहात। याचा विसर कधी पडून देऊ नका आणि घरच्यांनाही कधी पडून देऊ नका। स्त्री म्हणून स्वतःला कमजोर कोमल समजू नका, तर स्त्री म्हणून खडखडून उभे राहा। आणि खरंच आत्ताच्या या जगामध्ये स्त्रियांना अगदी बरोबरीचा मान दिला जातो आणि दिला गेलाच पाहिजे। तरीही काही अशी घरं आहेत जिथे स्त्रीला अजूनही अपमानित केलं जातं, जिथं स्त्रीला कमी दर्जाचं दाखवलं जातं, जिथं स्त्रीला दारू पिऊन मारहाण केली जाते, अशा घरांमध्ये स्त्रिया आहेत। अशा स्त्रियांनी उठा, जागे व्हा आणि आपापला लढा आपण स्वतःच लढा। आपण जर 2 मुले किंवा 1 मूल जन्माला घालू शकतो तर आपण या जगातली कुठलीही गोष्ट करू शकतो, हे लक्षात ठेवा। पतीची मारहाण किंवा पतीचा विनाकारण त्रास ज्या सहन करत असतील त्यांना हात जोडून माझी विनंती आहे, एकदा प्रतिकार करून बघा, न्याय तुमच्याच बाजूने लागेल। यासाठी तुम्हाला ना घर सोडावं लागेल ना कोणतीही गोष्ट सोडावी लागेल। आहे तिथेच पाय रोवून उभे राहा आणि लढायला शिका। आपला लढा आपणच लढायचा आहे। स्त्रीचं खरं घर कोणतं असं कायमच मनात प्रश्न येतो, कारण जेव्हा मुलगी जन्माला येते तेव्हा म्हटलं जातं परक्याचं धन आहे आणि जेव्हा मुलगी सासरी जाते तेव्हा म्हटलं जातं परक्याची करून आणली आहे। म्हणजे स्त्री ही खरं तर जन्मापासून मृत्यूपर्यंत परकीच राहते। तिला स्वतःचं नाव सुद्धा साधं आयुष्यभर ठेवता येत नाही। निम्माच्या पेक्षाही कमी आयुष्य जे जन्म देतात त्या वडिलांचं नाव तिला लावावं लागतं, त्यानंतर तिला पतीचं नाव लावावं लागतं। 9 महिने मुलांना पोटात वाढवून मोठी करते ती असते आई, ती असते स्त्री। मात्र त्या मुलांच्या पुढेही तिला तिच्या नवऱ्याचं नाव लावावं लागतं। अशी असते स्त्री जी त्यागाची भूमिका निभवण्यासाठी कायमच उभी असते। स्त्रीला मान नसेल तर ज्या घरामध्ये स्त्रीला मान नसेल त्या घराचा कधीही मोठेपणा कधीही पुढे जात नाही। अशा घराला कधीही घरपण राहत नाही। एकदा का स्त्री विखुरली किंवा एकदा का घरातली स्त्री चिडली तर त्या घराला कोणत्याही प्रकारचं घरपण राहत नाही आणि त्यापुढे त्या घराचा विनाश होण्यास सुरुवात होतो। त्यामुळे पुरुषांना, माझ्या प्रत्येक दादाला, मित्राला, सगळ्यांना माझे सांगणे आहे की आपापल्या घरातल्या मुलींना, आपापल्या घरातल्या स्त्रियांना, आईला, बहिणींना, सगळ्यांनाच, मी असं म्हणत नाही की फक्त बायकोला मान द्या, जगातल्या प्रत्येक स्त्रीकडे मानानं बघा। आपल्या देशामध्ये अजूनही लाज वाटते की बलात्कारासारख्या गोष्टी घडतात। आपली बहीण, आपली जी कोणी स्त्रीकडे आपण बघू त्या स्त्रीकडे आपली छोटी बहीण, आपली आई, आपली मावशी, आपली काकू या नजरेनं बघा, कधीही तुमची नजर चुकणार नाही। कोणतीच आई मुलाला शिकवत नाही की एखाद्या मुलीकडे वाईट नजरेने बघ किंवा तिच्याकडे बलात्कारी नजरेने बघ।
बलात्कार हा करावाच लागतो असं नाही, नजरेने सुद्धा बलात्कार घडतो। अशा या आत्ताच्या या देशामध्ये दिल्लीसारख्या ठिकाणी अजूनही भरपूर ठिकाणी या घटना घडतात आणि अशा घटना घडू नयेत म्हणून प्रत्येक स्त्रीने, प्रत्येक मुलीने जागरूक राहिले पाहिजे, वेळेची किंमत केली पाहिजे आणि आपण स्वतःसाठी सेफ्टी काही ना काही बाळगली पाहिजे। आपले शरीर किंवा आपले अस्तित्व असे विखरून देऊ नका आणि आयुष्यामध्ये खरंच खूप पुढे जा, उंच भरारी घ्या, उंच माझा झोका जसं म्हटलं गेलेलं आहे तसं प्रत्येक स्त्रीने आजपासूनच ठरवा, नवे आत्तापासूनच ठरवा की मी आजपासून माझ्यासाठी जगणार आहे, आजपासून माझा लढा मला लढायचा आहे, मी आजपासून नव्याने सुरुवात करणार आहे। आजच्या महिला दिनापासून ठरवा की तुम्ही काय करणार आहे। पुढच्या महिला दिनापर्यंत जर तुम्ही काही गोष्टी पाळल्यात, काही नियम पाळलेत तर तुम्हाला आयुष्यात कशाचीही कमतरता भासणार नाही। नियम नंबर 1, आपला रिमोट कोणाच्याही हातात देऊ नका, आपला अपमान करण्याची संधी कोणालाही देऊ नका। नियम नंबर 2, पहिल्यांदा स्वावलंबी व्हा। स्वावलंबन ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला सगळ्यांपासून दूरही करू शकते आणि सगळ्यांच्या जवळ आणू शकते। नियम नंबर 3, कोणी जर तुम्हाला मान दिला नाही तर तुम्ही त्या गोष्टीकडे लगेचच दुर्लक्ष करा, स्वतःचा मान स्वतः जुळवा। 4 नंबर म्हणजे कुणाकडून अपेक्षा करू नका, तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही स्वतः धडपडा, तुमची स्वप्न तुम्ही स्वतः पूर्ण करा। आणि 5वा आणि शेवटचा नियम, मला मान्य आहे आपण घरासाठी बनलेलो आहोत, कुटुंबासाठी आपल्या काही जबाबदाऱ्या आहेत, आपण जन्मदात्या मुलांना आपल्याला सांभाळणे, त्यांचे पालन पोषण करणे हे आपले काम आहे, त्यांच्यात जमेल तितके संस्कार भरायला बघा। त्याही पुढे जर त्यांची दुनिया वेगळी होत असेल तर त्यांना वेगळे होऊ दे, त्यांच्या आयुष्यामध्ये तुम्ही तुमचे विचार मांडू नका। काही काळानंतर मुलांना स्वतंत्र होऊ दे आणि तुम्हीही स्वतंत्र व्हा। वयाच्या 30 नंतर आपल्यासाठी जगायला सुरुवात करा, कारण कोणता दिवस शेवटचा ठरेल हे सांगता येत नाही। साधारण तुम्हाला सांगते, वयाची 20 ते 22 वर्ष शिक्षणामध्ये जातात, त्यानंतर लग्नाचे 1 वर्ष कसे तरी नीट जाते, 2 मुले सांभाळण्यास स्त्रीची 40 येते, जोपर्यंत दुसरं मूल मोठं होतं तोपर्यंत स्त्रीची 40 येते आणि 40 नंतर सुरू होतात थोडीफार दुखणी आणि त्यानंतर आयुष्याचा शेवट येत जातो आणि असं वाटतं अरे मी हे केलं असतं तर, अरे मी ते केलं असतं तर, जगायचंच राहून गेलं। त्यामुळे आज तुमचं वय किती आहे याला महत्त्व देऊ नका। म्हणतात ना की वय जस्ट नंबर आहे, म्हणजे एक अंक आहे, तो अंक विसरून जा। तुम्ही आत्ता 42च्या असाल, 40च्या असाल तरी तुम्ही स्वतःला चिरतरुण, मन तुमचं नेहमी जागं ठेवा, मन तुमचं नेहमी आनंदी ठेवा, मन नेहमी स्वच्छ ठेवा। मनाच्या आरशामध्ये कोणासाठीही कोणतेही गैरसमज किंवा चुकीच्या अपेक्षा किंवा एकही मळाचा कणही त्या मनाच्या आरशाला लागून देऊ नका। सगळं आपलं आयुष्य स्वामी सेवेमध्ये तुम्ही रममाण होऊन द्या। मी नेहमी म्हणते, कसे आहात सगळे, स्वामी सेवेमध्ये रममाण असाल याचाच अर्थ की स्वामींपुढे प्रत्येक अडचण मांडा। जगात विश्वास कोणावर ठेवू नका की ह्याच्यापाशी किंवा हिच्यापाशी मी बोलले तर ती गोष्ट त्याच्यापर्यंतच किंवा तिच्यापर्यंतच राहील। लोक रडून ऐकतात आणि हसून सांगतात, ही आहे आत्ताची दुनिया। खूप मोठं लेक्चर झालं असेल तर माफ करा, मात्र महिला दिनानिमित्त काही बोलावंसं वाटलं। मला बघणारा ऑडियन्स जवळजवळ 70% महिलांचा आहे आणि आजचा माझा संदेश माझ्या गोड मैत्रिणी, ताई, काकू, माझ्यापेक्षा छोट्या ज्या माझ्या मुलींसारख्या आहेत, बहिणींसारख्या आहेत, त्या सगळ्यांसाठी आहे। छोट्यांना भरपूर सारं प्रेम, आशीर्वाद माझ्या एवढ्या आहेत त्या सगळ्यांना माझ्याकडून प्रेम आणि मोठ्यांना नमस्कार। श्री स्वामी समर्थ।